आपल्याला ऑनलाईन शॉपिंग करता येत नाही, ऑनलाईन पैसे भरता येत नाही, ह्याचा प्रज्ञाला खेद वाटला. म्हणून तिने ना मुलांना काही कामं सांगितली, तर मुलांनी तीही केली नाही. त्याच्यामुळे ती खूप चिडली. तिला असह्य वाटलं, परावलंबित्व आल्यासारखं वाटलं. अर्थात आपलं पण असं होतं नाही का? त्या रागात तिने नवऱ्याला फोन केला, कारण नवरा इथे नव्हता. त्याला रागावून म्हणाली, तुझी मुलं कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवायच्या लायकीची नाहीयेत, एकही काम करत नाही. त्यांना दिवाळीसाठी दरवाजावरती माळा लावायला सांगितल्या, त्याही त्यांनी लावल्या नाही. नवऱ्याने सगळं ऐकून घेतलं आणि नंतर म्हणाला, अगं तू मुलांच्यावर विश्वास ठेवायच्या गोष्टी करतेस, पण जरा स्वतःवरती विश्वास ठेव ना, येतील या गोष्टी तुला. म्हणजे मुलांनी केलं नाही याचं मी समर्थन करत नाहीये, पण ह्या गोष्टी तुला पण यायला पाहिजेत ना. तुझ्यावर म्हणजे स्वतःवर स्वतः तू विश्वास ठेव की जरा. हे सगळं योग शिकतेस, नंतर माइंडफुलनेस शिकतेस, त्या सगळ्याचा वापर प्रत्यक्ष जीवनात कर की. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला प्रज्ञा ध्यान करत होती, त्यावेळेला तिने श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. नंतर हळूहळू ध्यानामध्ये तो श्वास चालत होता, ती बघत होती. ध्यान संपल्यानंतर तिच्या एक गोष्ट लक्षात आली, अरे ज्या वेळेला मी ध्यान करते त्यावेळेला पहिल्यांदा मी जाणीवपूर्वक श्वासाकडे बघते. म्हणजे श्वास हा ऐच्छिक आहे, तसाच अनैच्छिक पण आहे. म्हणजे मी श्वास जर प्रयत्नपूर्वक नाही घेतला तरी पण तो चालू राहतो. आता काही गोष्टी मला स्वतःला करता येतात आणि माझं शरीर ते करत असतं, जसं श्वास. पण रक्ताभिसरण, पचनासारख्या गोष्टी त्यांच्या होत असतात आणि तरीही मी त्याच्यावर विश्वासच ठेवत असते की. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर म्हणाली, मग मी माझ्या क्षमतांवर का नाही विश्वास ठेवते? मला ऑनलाईन शॉपिंग करता येईल, मग ह्यासाठी मी काय करायला पाहिजे एवढंच तर शोधून काढायचंय. आणि मनात कुठेतरी वाटतंय ना, अरे नुसतं शॉपिंग तर करायचंय ऑनलाईन, येईल ना मला करता. मग ह्या विश्वासाला धरून मी प्रयत्न का नाही करत आहे? ठीक आहे की दिवाळी आली आहे आणि मुलांना दरवाजावरती मी माळा लावायला सांगितल्या. त्यांनी मला सांगितलेलं आहे की दिवाळीच्या आधी नक्की तुला या माळा लावून देतो, पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीये. घरात छोटी शिडी नाहीये, स्टुलावरनं माझा हात पुरत नाहीये, मग मला शिडी आणणं भाग आहे. आता ती ऑनलाईन घ्यायला पाहिजे, कारण प्रत्यक्षात जर मी शिडी आणायला गेले तर ती मला घेऊन येता येणार नाहीये आणि आजूबाजूची सगळी जण कामामध्ये आहेत. मग तिने गुगल केलं. अर्थात गुगल करणं आता आपल्यासाठी खूप सोपं झालंय की नाही. म्हणजे आपली ती क्षमता आपण कधी विकसित केली हेही आपल्याला कळलेलं नाही. तिने गुगल केलं, ऑनलाईन कसं शॉपिंग करतात हेही बघितलं. जिथे अडचणी आल्या तिथे चक्क लेकाने डाउनलोड केलेलं ChatGPT होतं, ते तिच्या मदतीला आलं. आणि काय, प्रज्ञांनी ऑनलाईन शिडी मागितली. नंतर विचार केला की माझा हात वर पोहोचत नाहीये, तर मी गॅलरीमध्ये तर माळा सोडूच शकते, एवढ्या माळा आहेत घरात. तिने छान पणतीचा माळांचा आकार तयार केला आणि गॅलरीमध्ये लावलं. म्हणजे आपल्याकडे असलेलं शहाणपण, असलेल्या क्षमता आपण वापरतो का, त्या विकसित करतो का? आपल्या चॅनलचं नाव नर्चर्ड इनसाइट आहे.
म्हणजे आपलं जे इन्साईट आहे, विजडम आहे, त्याला नर्चर करायचं आहे, आंतरिक जोपासना करायची आहे. प्रत्येकाकडे आहे आणि ते आपण नक्कीच संवर्धित करू शकतो त्याचा सराव करून. माइंडफुलनेसमध्ये सुद्धा विश्वास हा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून सांगितलेला आहे. माइंडफुलनेसमधला हा विश्वास हा स्वतःवरचा विश्वास आहे. आपण लोकांच्यावरती विश्वास ठेवायच्या आधी स्वतःवरती विश्वास ठेवतो का, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, जी ह्या माइंडफुलनेसमध्ये सांगितलेली आहे. जसं प्रज्ञानी केलं, प्रज्ञानी स्वतःवरचा विश्वास आपल्या क्षमता वाढवून केल्या. माइंडफुलनेसच्या ध्यानाचा सुद्धा तिला विश्वास वाढण्यासाठी उपयोग झाला. जसा तिचा आत्मविश्वास वाढला तसा ती लोकांवरती विश्वास ठेवायला शिकली. म्हणजे मुलांवरती कसा तिने विश्वास टाकला. त्यांनी सांगितलंय ना आपल्याला की दिवाळीच्या आधी आम्ही दरवाजावरती माळा लावून देऊ, तर तेवढा वेळ तर देऊ आपण त्यांना, विश्वास ठेवूया. अर्थात त्यांनी आंधळा विश्वास किंवा भोळसटपणाने सगळ्यांवरती किंवा परिस्थितीवरती विश्वास नाही ठेवला. हा विश्वास पूर्णपणे डोळस होता. सारासार विचार करून मग तिने सगळ्यांवरती विश्वास ठेवलेला होता. प्रसंगी तिचं असं झालं की कठीण प्रसंगामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो ह्याच्यासाठीचा विश्वास निर्माण झाला. तर माइंडफुलनेस मधला हा विश्वास नक्कीच अंगीकारण्यासारखा आहे, जोपासण्यासारखा आहे. तुम्हाला ही प्रज्ञाची गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.